तर पुण्यामध्ये क्लाउड बस्ट नसून प्रशासनाचं अपयश असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. कालच्या परिस्थितीचा सत्ताधाऱ्यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याची आदित्य ठाकरेंनी टीका केलेली आहे. कालच्या पावसानं प्रशासनाचं अपयश अधोरेखित केल्याचं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलं. तर आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट केलंय. पुण्यात काल झालेला पाऊस क्लाउड बस्ट किंवा 4 तासात झालेल्या अत्यंत जास्त पर्जन्याच्या श्रेणीतला नव्हता. मात्र या पावसानं प्रशासनाचं अपयश अधोरेखित केलेलं आहे. पाण्याच्या तुंबण्यामागे एखादी अचानक घडलेली घटना कारणीभूत नव्हती. अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी पर्यावरणीय धोक्यांच्या चिन्हांकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केलं. 4 वर्षांपासून पर्यावरण तज्ज्ञ, शहरी नियोजक, अभियंते, नागरिक सातत्यानं विनाशाकडे नेणाऱ्या प्रकल्पाविरोधात आवाज उठवतात. तथाकथित विकास असा सुरू राहिला तर पुण्याला अशा परिस्थितीचं सामोरं जावं लागेल. विकासाच्या नावाखाली मृगजळ दाखवलं जाईल असं जे आहे ते आदित्य ठाकरेंनी म्हटलेलं आहे. तर जळगावातील एका लग्न सोहळ्याच्या निमित्तानं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील एकत्र आले. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना नमस्कार केला. दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांच्या भेटी घेतल्या. यावेळी गुलाबरावांकडून राऊतांचा आदरणीय असा उल्लेख करण्यात आला. तर नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राचा 3रा वर्धापन दिन मुंबईतील वांद्रेमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला राजकारण्यांसह सेलिब्रिटीजनीही उपस्थिती लावली होती. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापती निवडीमध्ये विजय झाल्याचा जयंत पाटलांना आसुरी आनंद झाला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची ही टीका आहे. तर माझ्या विरोधात एखाद्याला राज्यपाल किंवा आमदार केल्याचा फील जयंत पाटलांना आलाय. पडळकरांचा हा खोचक टोला पाहिला. तुम्ही लिंबू टिंबू आहे, पण जयंतरावांचं त्यांचं नाजूक नातं असल्यामुळं त्यांना ते सभापतीपद मिळालेलं आहे. नंबर 1. नंबर 2, इकडे जतला पण त्यांनी दिलंय. त्यामुळं जिल्ह्याच्या लक्षात आलं जयंतरावचा दुसरा अजेंडा नाही, जयंतरावचा अजेंडा एकच आहे, गोपीचंद पडळकरला अडवणे, गोपीचंद पडळकरच्या विरोधात लढणे. पण जयंतरावला एवढं माहीत नाही, मी काय पुढारी असाच झालेलो नाही. माझ्याकडे अध्यक्षपद आहे, माझ्याकडे 4 सभापती आहेत, माझ्याकडे जिल्ह्याची सत्ता आहे. मी असाच ठोकरं देत ठोसं देत पुढारी झालोय. त्यामुळे आणखी ठोसे द्यायला मला आधी संधी मिळाली, त्यामुळे तेच नाही. तर मीरा भाईंदरमध्ये बोगस रिक्षा परमिट घोटाळा झाल्याचा आरोप आमदार नरेंद्र मेहतांनी केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस रिक्षा परमिट लाटल्याचा आरोप केला. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार मेहतांच्या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. मागील 10 वर्षात दिलेल्या सर्व परवान्याची तपासणी करण्यासाठी विशेष कॅम्प लावला जाणार आहे. हा अडाणीचं लाईट बिल आहे, याचा नंबर आहे 15339650. हा नाव आहे आर्केड डेव्हलपर्स. पण एका व्यक्तीने काय केलं, त्याच लाईट बिलला कॉपी पेस्ट केलं, असगर अली, आणि तोच हा नंबर आहे 15395008. म्हणजे अशा बिलाला वारंवार स्कॅनिंग करून नावं चेंज करायची आणि मीरा भाईंदर मधना परमिट घेतलेले. आता ह्या एकदा तो झाला परमिट की त्या आधारे त्यांनी आधार कार्ड चेंज केलं. लाईट बिल ठीक आहे, प्रायव्हेट महानगरपालिकाचं बर्थ सर्टिफिकेट छापतो आणि दुसऱ्या बाजूला रेस्टिंगचं कार्ड पण छापतो घरी बसून. म्हणजे ह्यावर हा खरं गंभीर अपराध आहे.